नमस्कार नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या आगळ्या वेगळ्या अवॉर्ड सेरेमनीमध्ये. बोनमुथ प्रेझेंट्स गणपती अवॉर्ड शो. प्लीज टाळ्या होऊन जाऊ द्या. प्रेक्षक होऊन जाऊ द्या. प्रेक्षक स्पॉन्सर बाय राधिका मसाले. आणि आजचं एक स्पेशल अवॉर्ड आहे विच इज गोल्डन मोदक अवॉर्ड. ते फक्त एकाच कपलला मिळणार आहे. सो आर यू रेडी गाईज? आर यू रेडी? आवाज नाही आ रहा. आवाज नाही येत आहे. चला आम्ही उठला पाहिजे. एकदा आपण हे म्हणून घेऊया की जय शिशिंदा. जय शिशिंदा. चिचिंदाचे स्पेशल गेस्ट आले आहे आपल्याकडे. त्यांचा ओके मी एक उखाणा घेतोय जस्ट टू स्टार्ट आवर अवॉर्ड शो. निळ्या निळ्या आकाशात चमकतात तारे. निळ्या निळ्या आकाशात चमकतात तारे. सगळ्यांना अवॉर्ड मिळेल. लक्ष द्या रे सारे. करेक्ट. सो आता पहिला अवॉर्ड जो जाणार आहे तो आहे सो माझे को होस्ट विराज. हा इकडून मी जो सांगतोय तो. अच्छा हा. अरे अभ्यास नाही केला. त्याची लिपी वेगळी येतो. कॅमेरामॅन झोपलेले येतात. पहिला अवॉर्ड आहे फॉर द बेस्ट श्रीखंड पुरी अवॉर्ड. सो तो जातोय. ऑडियन्स एनी गेसेस? गुड गेस. चिचिंडा. I think the award goes to Chichinda. आय थिंक सगळ्यांना कळलेलंच आहे की अवॉर्ड कोणाला जाणार आहे. क्विंबी. कुकुर मुक्का. गुड गेस. आणि ज्यांना अवॉर्ड जाणार आहे त्यांचं नाव आहे ओमकार फडके. दोन शब्द याबद्दल. नाही 4 शब्द. आणि हे आपले चिचिंडाचे प्रमुख पण आहेत आणि विनर ऑफ श्रीखंडपुरी अवॉर्ड. हा अवॉर्ड मी आपल्या घरच्यांना खूपच इमोशनल क्षण आहे. ज्यांनी मला सपोर्ट दिला. श्रीखंड खाण्यात सपोर्ट केला. त्यांचे तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर मला काहीतरी गोड खावंसं वाटलं. आणि साधारणतः ज्यांनी हे श्रीखंड बनवलंय त्यांना हे अवॉर्ड समर्पित. त्यांना देत नाही मी. अवॉर्ड मीच घेऊन देणार आहे. त्यांना फक्त मी नॉमिनेट करतो की हो तुमचं श्रीखंड चांगलं होतं, मला आवडलं. खरंच चांगलं होतं. खूपच झोप आली मला. आणि या बेकारही आल्या. किती वर्षांची मेहनत आहे. लहानपणापासून भाजी पाण्यात चार मी हे खाल्ले असेल प्लेट. पण डब्बे नेदरलँड्सला नाही मिळत श्रीखंड. त्यामुळे मी योग्य जेवणच. म्हणूनच ते इमोशनल झाले. खूपच इमोशनल झाले आहे. 2 मिनिटं झालेली आहेत. अवॉर्ड चला अवॉर्ड तर द्या. पूर्ण अवॉर्ड तर बायोग्राफी लिहून टाकली. अवॉर्ड घरी पोहोचेल डायरेक्ट नेदरलँड्सला. परत एकदा मला फक्त तुमच्यासाठी 2 शब्द म्हणायचे आहे की जिंदगी है अधुरी विदाउट श्रीखंड पुरी. खूपच सुंदर. आता थोडं ऑडियन्सला रमवायला आणि गमवायला आमच्याकडे एक परफॉर्मन्स येणार आहे लवकरच.
ज्यांचं नाव आहे प्रणिता फडके, जे आता आपल्या समोर एक प्रेझेंट करणार आहे एक छोटस गाणं. तुला शिकवेन. खूपच गरम पाणी दिलं खूपच जास्ती प्रिपेअर्ड आहेत त्या. काय होतं त्या प्रणिता फडके. बेबीताईचा परफॉर्मन्स आहे का? अँकर तुम्ही मागे जा. चला आपण जाऊया. आपण बाल्कनीत हे घ्या माईक. मला शिकवेन चांगला धडा हा बहुतेक असेल त्याचा. बाईकला स्टँड हवंय का? माझा आवाज आहे मोठा तसा चालला नाही. सो नमस्कार. हा ॲक्ट मी जो करते तो मी 9वीत असताना पहिल्यांदा केलेला आणि ती फुलराणी हे नाटक तुम्हाला माहितीच असेल. त्याच्यामध्ये भक्ती बर्वेने हा ॲक्ट केलेला. मी त्यांच्यासारखा नाही करणार, घाबरू नका, पण करेन, थोडंफार लक्षात आहे मला. असं काय मास्तर साहेब, गदडी काय, नालायक काय, हरामजादी. थांब थांब, तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या पापाचा भरलाय खडा, तुला शिकवीन चांगलाच धडा. मोठा समजतोय स्वतःला मास्तर, तुझं गटारात घाल जा शास्तर, तुझं मशनात गेलंय घ्यान, तुझ्या तोंडात घालेन शान. तुझा क तुझा ख तुझा ग तुझा घ, मार पैजेचा देतोय विडा, पण तुला शिकवेन चांगलाच धडा. तुला दाखवतेस बघ चोरा, तुला दाखवतेस बघ चोरा, डॉट डॉट डॉट. मग मग कुठूनचा येईल एक राजकुमार, सफेद घोड्यावर होऊन स्वार. मग कुठूनचा येईल एक राजकुमार, सफेद घोड्यावर होऊन स्वार, नजरेला त्याच्या नजर मिळेल, झटकन माझ्या पायाच पडल, म्हणाल राणी तुझ्यावर झालो फिदा, क्या खूबसूरती कैसी अदा. माग माग काय हवं ते माग, प्यारी माझ्यावर धरू नकोस राग. म्या मात्र गावठीच बोलन, मनाची गाठ हळूच खोलन, गालावर चढल लाजेची लाली, नजर जाईल हळूच खाली. म्या म्हणन हे काय असं, लोकात उगीच होईल हसं. मग राजाच येईल रथात बसून, म्हणून कसं विकर पण हो माझी सून. दरबारी धरतील मुठीत नाक, म्हणत्याल राज्याचा मान तरी राग. तोरण बांधा गुड्या उभारा, त्या अशोक मास्तराला बेड्याच ठोका. हा 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 हा. थँक्यू. Cracking performance. खूपच सुंदर. ही अनेक वर्षांची मेहनत. असं वाटलंच नाही की हे आता केलं आहे, म्हणजे हे आमच्या अँकर पेक्षा चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. आहे बस. आपापल्या जागेवर बस. मला फक्त परत 2 शब्द म्हणायचे. तुला शिकवीन चांगलाच धडा, काल आम्ही खाल्ला बटाटे वडा. होऊन जाऊ द्या. होऊन जाऊ. आता पुढचा एक अवॉर्ड आहे, तो आहे बेस्ट रिक्षा किक अवॉर्ड. सो गाइस, एनी गेसेस? एनी गेसेस? आणि अवॉर्ड जातोय जिजा भोसले यांना. काही कारणांमुळे जिजा झोपली आहे. सो त्यांच्या आई येतील ते अवॉर्ड घ्यायला. जिजाला दाखवा जरा कॅमेरा. पाठी नको आम्हाला. ती येते त्याच्याकडे. सो जिजाची आई, तुम्हाला कसं वाटतंय हा अवॉर्ड रिसीव्ह करता? फारच छान वाटतोय, फारच छान वाटतंय आम्हाला. ते पकडून ठेवा ते. मला असा खूपच डाऊट येतो की माझ्या मुलीला दुसरा पाय म्हणजे प्रॉब्लेम आहे काही का काय आहे, म्हणजे तो पाय सतत हलतच राहतो. आय थिंक तो बांधून ठेवायची वेळ आलेली आहे आता. थँक्यू सो मच. नाही, बट तुमचा जॉब जर गेला तर त्या रिक्षाचा बिझनेस चालू करतील. अरे त्याला खरंय, बांधू नका. ते एक आहे, म्हणजे आता नाही तर पुढे मला असं वाटतं ती रिक्षा आली तर नक्कीच बनेल. आता काही बनली नाही तरी. खूपच सुंदर. काय कॉन्फिडन्स आहे आईला. आणि आपल्या सोबत जिजाचे वडील देखील आहेत, जे आज को होस्ट गोष्टही आहे तो. तर त्यांचे काही शब्द.
दे माझी पाय. फिडिंग टाइम झाला. हॅपी चेनचा अलार्म झालेला आहे. मी जेव्हा पहिल्यांदा तिला हे असं सगळं करताना पाहिलं, मन भरून आलं. तिचा हा जो उजवा पाय जो आहे तो कधीही थांबत नाही. रुमाल दे जरा, आई ना. ते बजेट कमी असल्यामुळे स्वतःचे रुमाल please घेऊ दे. प्लीज कोरोना व्हायरस. तर मी हे जे ते बघतो, हे जे सगळं तिचं चालणं फिरणं आहे, हा जो उजवा पाय ती मारते रिक्षा मारल्यासारखे, तिला जर तुम्ही बघत असशील जेव्हा तू 18 वर्षांची होशील, आम्हाला हेच सांगू इच्छितो की वी आर प्राऊड ऑफ यू माय डोळ्यात अश्रू आलेले आहेत आणि आपण पुढे जाऊयात आपल्या पुढच्या कॅटेगरीकडे, जे आहे बेस्ट गणपती डान्स अवॉर्ड. सो गाइज, एनी गेसेस अगेन? बीच वरती तुम्हाला असं काय वाटलं की विराज 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 मला खूपच आनंद होत आहे हे सांगताना की माझे को होस्ट या अवॉर्डचे विनर आहेत. खूपच मागे आणि पुढे अलीकडे आहे. सो विराज, कसं वाटतंय तुला हे अवॉर्ड स्वीकारताना? बिफोर आय ऍक्सेप्ट दी अवॉर्ड, मला एवढंच म्हणायचं की खूप वाईट वाटतं तो अवॉर्ड ते घेतल्यानंतर हा ओढत असतो आणि तो अवॉर्ड ते बजेट कमी असल्यामुळे तेच आवड पत्ता द्यायचा येईल. सो बिंग अ पुणेकर, मला असं वाटलं की अंगातले जे वळवळणारे किडे आहेत ते कुठून तरी बाहेर आले पाहिजेत. आणि त्या बोनमतच्या बीचवर मी मनसोक्त डान्स केला आणि आज तुम्ही माझ्या या त्या डान्स अप्रिशिएशन करताय, याचा मला प्रचंड आनंद होत आहे. मी माझ्या बिबेवाडी आणि सुखसागर गणेश मित्र मंडळातर्फे आज इथे येऊन तो डान्स केला, त्याचे तुम्ही मला अवॉर्ड दिल्याबद्दल अत्यंत आभारी आहे. खूपच सुंदर, खूपच सुंदर. पण comment नाही करले. एकच मिनिट. फारच चांगले बोलले पुणेकर. आपल्याला एक रिक्वेस्ट येत आहे आणि ती एक सेलिब्रिटी कडून आहे आता सध्या रिक्वेस्ट. गणेश आचार्य असं म्हणतात आहेत की त्यांना विराजचे कॉन्टॅक्ट डिटेल्स हवे आहेत आणि त्यांचा एक परफॉर्मन्स इकडे अजून जाऊ. सो विराज, will you do it? मी कधीही कुठेही कसंही करायला तयार आहे. आपल्याला एक गाणं हवंय. एडिटिंग टीम प्लीज. सो मी स्टेज सोडतो तुमच्यासाठी. आता एक छोटासा गणपती डान्स होऊन जाऊ दे. जरा स्टेज साठी बजेट कमी पडलंय, त्यामुळे उभं राहून आणि चालता नाहीये, खालचे गुडघ्यावर जे जा. members आहेत ते वरती न यावे असा तुम्ही डान्स करा. हो, काही सेन्सिटिव्ह लोक आहेत जे माझ्या या डान्सवर आक्षेप घेऊ शकतात, तर मी त्यांना आधीच सॉरी म्हणू इच्छितो. आपण त्यांना एक लेटर आपण खालच्या घरच्या वरच्या घरांना पुणेकरांची कमेंट आलेली आहे. 2 ते 4 मध्ये आम्ही नाचत नाही. बरोबर. सॉरी, थांबा, चुकीचा ढोल लागला. म्युझिक लवकर लावण्यात यावे, उद्या वर्किंग डे आहे. सेकंड पुणेकर comment. नको, काका खालचे वर. गणपती असताना मागील dance करायला. अहो गणपती नागपंचमी होऊन गेलेली आहे. आणि सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल जाते आहे, त्यामुळे मला यावं लागेल. विराज, बघडा त्यांना. आपल्याला शो विषय करायचा आहे. तुमची टोपी. तुमच्या हातातून खूपच गिफ्ट खेचून घेतल्यामुळे याचा वाईटपणे टोपी फेकण्यात आली आहे. विराज, कंट्रोल विराज, कंट्रोल. स्पेशल अपीअरन्स. स्पेशल अपीअरन्स आपला झालेला आहे. प्रेक्षक वाढलेले आहेत, तुम्ही बघू शकता. 2 जण अजून आलेले बजेट आहेत. कमी असल्यामुळे आम्ही मिकी आणि नॉन लिव्हिंग क्रिएचर्सला पण ॲज ऑडियन्स घेतो आहे. सो आता परत पुढच्या अवॉर्ड साठी जाण्यापेक्षा आपल्याकडे अजून एक परफॉर्मन्स होणार आहे, जे मला नाही माझं नाव नको घेऊ असं म्हणतात आहे, पण बजेट नसल्यामुळे प्रसिद्धीची आवड नाहीये. We want ओंकारमध्ये ओंकार
हे आता बायकोचा हात पकडतात. जेवढं येतं तेवढं. आणि अजून एक गोष्ट आली, संपदा. ही त्यांच्या अर्धांगिनी संपदा फडके यांना हे बोलवणार उर्फ सॅम. आणि हे क्लिअरली दिसत आहे त्या ऑर्डर करत आहे की मी नाही नेणार. चढतेस का प्लीज. आणि आम्ही एका नाटकातला छोटासा भाग. वा वा टाळ्यांनी गडगडाहट होऊन जाऊ. स्वागत म्हणजे गडगडाहट. ओंकार आणि संपदा. आणि सांगा या शो काढून कुठेतरी गेले आहे आपले ऑडियन्स आहे कमी असल्यामुळे कोणी पण लगेच बोलता बोलताच लोक नियम एवढाच आहे की पाय एका जागेवरच पाहिजे. हा नाही तर खालचे काका मध्ये त्यांची मुलगी पण आहे. रिक्षा चालवते. एक नवीन स्टेप. मल्टी अँगल कॅमेरा. नाटक तुम्ही बघितलं असेल किंवा नसेल, शू कुठे बोलायचं नाही हे नाटक प्रभासवर यायचं. त्यातला थोडासा भाग आहे. आम्ही रिहर्स नाही केलंय, नाही काही प्रॅक्टिस केली आहे, पण आम्हाला दोघांनी ते नाटक खूप आवडतं. तो त्यातला छोटासा एक सीन आहे प्रशांत दामले आणि वंदना गुप्तेचा. काय स्टार्ट करायचं. बोल देवदत्त. मनीषा बोल ना. अरे आपल्या नॉर्मल जीवनाचा मला आता खूपच कंटाळा आलाय. त्यात काही मज्जाच येत नाही. त्यात मज्जा येणार का काय आहे? मज्जा काय आहे? अरे तू इतका सभ्य वागतोस ना, त्याचा मला अगदी कंटाळा आलाय. म्हणजे कंटाळा म्हणजे? अरे कंटाळा म्हणजे आपल्या आयुष्यात काही थ्रिलच राहिलेलं नाहीये आता. म्हणजे तुझी काळजी घेतो, नंदूची काळजी घेतो, दुसऱ्या बायकांकडे बघत नाही. हो अरे पण त्यातच काही मज्जा येत नाही ना. मजा म्हणजे काय नेमकं? अरे ती कविता नाही का त्यांच्या आयुष्यात. प्रफुल्ला कशी दर 2 दिवसांनी आपलं घर सोडून जाते आणि त्यामुळे त्यांच्या संसारात गोडवा निर्माण झाला आहे. तर तुला म्हणजे म्हणायचंय काय की मी दरवेळेला घर सोडून जाऊन दुसऱ्या एखाद्या तुझ्या मैत्रिणीकडे जावंस असं? अरे तसं नाही रे बाबा. एक तर मला अजिबातच खोटं बोलता येत नाही. थोडं तरी मनीषा, तुला थोडं तरी खोटं बोलता आलंच पाहिजे. नाही अरे नाही जमत मला. मी किती नथिंग डुईंग तुला आलंच पाहिजे. परवा त्या बेलतंगडी साहेबांची त्या पार्टीमध्ये बोलताना त्यांच्या साडीच्या ठिपक्यांवरती बोलताना, अगं बाई तुमच्या साडीवर आमटी सांडली वाटतं असं बोललीस. अरे काय करू, माझा जेन्युइन प्रॉब्लेम आहे तो. मला खोटं बोलता येतच नाही. नथिंग डुईंग तुला शिकलंच पाहिजे, खोटं बोलता आलंच पाहिजे. बरं ठीक आहे बघूया. मस्त मस्त मस्त. ते काय असो का असं, हे तुमचं आयुष्याचं थ्रिल इथे आहे. खूपच सुंदर, खूपच सुंदर. माईक प्लीज द्यावे कारण एकच असल्यामुळे. प्रॅक्टिस केली कुकुरमुत्था के आशीर्वाद से. सगळे आमचे इथे हिडन परफॉर्मन्स निघाले. आधी लागले पण नंतर खूपच सुंदर प्रमाणे परफॉर्म केलंय त्यांनी. सो आपण ऍक्च्युअली करू शकतो. आपण सारा ताई, आपण जर असं वस्तू झाला तर दुसऱ्या आवड ओके, थोडं त्यांना मेकअपची गरज असल्यामुळे त्या गेल्या आहेत मेकअप करायला. सो आता आपण पुढच्या अवॉर्डकडे वळूया. सो पुढचा अवॉर्ड जो आहे तो आहे राधिका मसाले स्पॉन्सर्ड अवॉर्ड फॉर बेस्ट सुगरण अवॉर्ड. सो गाइस, एनी गेसेस? प्रणिता इथे ऑलमोस्ट फाईट झाली आहे, प्रणिता वहिनी वर्सेस जागृती. सो आम्हाला वाटतं की उद्या काहीतरी चमचमीत तुम्ही करून दाखवा आणि मग मे बी आम्ही डिसाईड करू. काय वाटतं? तुम्हाला उद्यापासून नेक्स्ट वीक पासून जेवायचं आहे. It was a joke, guys. It was a joke. So the award goes to Jaggu. घरचा award, घरीच आहे. मी हे ठामपणे सांगू शकतो की हे award
बरोबर मिळालेला आहे तो आमचं अवॉर्ड तुम्हाला काही 2 शब्द बोलायचे याबद्दल? गोड शब्द जसं गोड तुम्ही शब्द. गोड जेवण केलं. हो, आता मी काय बोलू, म्हणजे मी टाकणार होती साखर पण पडलं मी, तर चांगलं झालं जेवण त्याच्यामुळे. तुम्हाला काही सिक्रेट रिव्हील करायचे आहे जे तुम्हाला असं आता वाटतं? सिक्रेट असं काही नसतं, असं होऊन जातं चुकून. काय बोलू? जसं की तुम्हाला वड्या बनवायच्या हो, होत्या मला पण ऍक्च्युली वड्या बनवायच्या बनल्या. होत्या पण त्या झाले लाडू. असेच इन्व्हेन्शन्स होतात. असेच इन्व्हेन्शन inventions होऊ झाले. द्या. सध्या देवाची निवड. परत एकदा टाळ्या वाजवा दे. वा, 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 वा. जागृतीसाठी टाळ्या. आणि मी असं म्हणेन की तुम्हाला पुढच्या वेळेस काही ऑर्डर करायचं असेल तर आम्ही येऊ होऊन त्यांच्याकडे. जाऊ दे. हां, आम्हाला बोलवा काही नवीन पदार्थ. So, tell me one thing. मराठी बायको करायचं. असल्यामुळे मराठीत बोला मराठीत कारण बोला. आपल्याकडे प्रेक्षक मराठी आहेत. एवढे एडिटिंग स्किल्स नाही आपल्याला आणि कॅप्शन टाकता येणार नाही. UK मध्ये असलं तरी बायको बाकी आपलंच असल्या- मराठी बोंबलल्यामुळे एवढी सुगरण बायको असल्यामुळे डस शी नो द वे टू योर हार्ट. मराठी मराठी आहे पण मराठी ऑडियन्स खूपच त्यांना तुमच्या हृदयाचा ठाव माहिती आहे का एवढी सुगरण बायको असल्यामुळे तिला तुमच्या हृदयाचा ठाव माहितीये का? हा खूपच एक प्रायव्हेट प्रश्न झाला आहे. मला बेंबीतनं म्हणायचं होतं. बट मी म्हणेल हो 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 माझं पोट तुम्ही बघू शकता हो. म्हणजे प्रायव्हेटली. माझं पोट वाढण्याचं कारण एक क्विक चेक केलं तर चला आपण वळूया पुढच्या अवॉर्ड कॅटेगरीसाठी वा. जे आहे बेस्ट स्टॉप इट. सो पुढची अवॉर्ड कॅटेगरी आपण जातोय जी आहे बेस्ट स्टॉप इट अवॉर्ड. प्लीज रिपीट फॉर द फॅमिली. आणि नामांकन काय आहे त्याची? नामांकन 2 असतील त्यातलं याच्यातली नामांकन 2 आहेत पण अवॉर्ड विनर एकच आहे. बरेच वेळा जसा आमिर खान कधी कधी अवॉर्ड सेरेमनीला येत नाही तसा आपला इतर एखादा कामांमध्ये बिझी असल्यामुळे बिझी असल्यामुळे ते आज आपल्यामध्ये नाही आहेत. येऊ पण शकले नाही. नसले तरी त्यांचा प्रेझेन्स आहे, फिजिकल प्रेझेन्स इथे आपल्या बाजूलाच बरोबर. आणि ते But इमॅजिनेटिव्ह guys- स्टोरी बनवतात. गाईज तुम्हाला जे गेस वाटतंय ते असू पण शकतं नसू पण शकतं Correct. पण ती जी एक लाईन आहे स्टॉप इट त्याच्यासमोर एक फिल इन द ब्लँक्स आहे तर तुम्हाला काही वाटतं? सॅमी म्हणून हा शब्द आहे. प्लीज कॅमेरा त्यांच्याकडे घ्या. स्टॉप इट सॅमी स्टॉप जे इट छोटं हा एक शब्द हे असतो. बरोबर, हे बरोबर. आहे बरोबर बरोबर. त्यांना मिळेल एक अवॉर्ड प्रायव्हेटली. सो आणि परत सनसॉट सगळं प्रायव्हेटली म्हणतात. सो प्लीज वेलकम साराताई फडके. शकुंतला देवी शकुंतला. अवॉर्ड दिलं जात आहे साराताई फडके यांना. स्टॉप इट अवॉर्ड. स्टॉप इट सॅमी इथे- कुलातील सर्वात इकडे फक्त ज्येष्ठ आमच्याकडून नाथ. रेडिओ मिर्चीकडून एक रिक्वेस्ट आली आहे की हे त्यांच्या फक्त फॅन्ससाठी हे जे आहे सॅमी स्टॉप आहे हे एकदा रिपीट करावे. हो, हो. साराताई माईक तुम्ही तुम्हाला देतो. काहीतरी अनोय बाबा करतात Annoying अनोय करते तुम्हाला. स्टॉप इट सामी. अच्छा मी बोलू का जरा? एक मिनिट आपल्याकडे बाबा. रिक्वेस्ट आली आहे. नको. एक मिनिट साराताईच्या आई आपल्याशी कनेक्ट होत आहे हा. झूम मधून. सो प्लीज कॅमेरा त्यांच्याकडे न्यावे. नमस्कार. अरे त्या ऑडियन्स मध्येच आहे सॉरी. नमस्कार. झूम झूम बंद करा इंटरनेटचे पैसे. माईक गेला झूम. मला अतिशय अभिमान वाटतोय साराचा की तिला हा अवॉर्ड मिळालेला आहे. पण तुम्हाला कोणाला माहित नाहीये की या साराताई ह्या दुसऱ्या शकुंतला देवी आहेत. म्हणजे आम्ही अजून ते जगाला रिव्हील केलेलं नाहीये. त्यामुळे आता या 16 वर्षाचं झालं की आम्ही रिव्हील करणार आहोत ते. तर तुम्हाला जर टेस्ट करायचं असेल तर मी तिला एक प्रश्न विचारू शकते. इर्षाद इर्षाद. एक मिनिट या पहिल्या शकुंतला देवी आहेत की दुसऱ्या? दुसऱ्या. अच्छा. म्हणजे पहिल्या शकुंतला देवी मी बनायला पाहिजे पण मी तेवढी बुद्धिमान नव्हते. पण कोणीतरी दुसऱ्या बनल्या पण या दुसऱ्या शकुंतला देवी आहेत. वा वा. वा.
मराठी कार्यक्रम तुम्हाला विचारायचं आहे का? नाही मराठी कार्यक्रम फक्त मराठीतनं बोला. आपला प्रश्न विचारा. तर मी तुम्हाला एक असा 2 नंबर देणार, जे तुम्ही गुणाकार करायचा आणि त्याचं उत्तर द्यायचं. तर तो नंबर आहे 33569, कारण मला मराठी नीट येत नाही, गुणिले 33569. ह्याचं काय उत्तर आहे? आणि ह्याचं उत्तर आहे 112 687 7761. परफेक्ट. वा 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 त्यामुळे तुम्ही घरी गेलात की गुगलवर प्लीज रिव्ह्यूज टाका आणि ह्यांचा जय जयकार होऊ दे. आमची खात्री पटली. आम्हाला खात्री पडली या शकुंतला देवी आम्ही स्वतःला लकी मानतो की आमच्यासोबत एवढ्या मोठ्या मॅथमॅटिशियन बसल्या आहेत आज. फक्त मला फक्त एकच प्रश्न आहे तुमच्या आईबद्दल, की त्यांचा आवाज ऐकल्यावर मी तो असा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतोय की पुढील स्टेशन बोरिवली असा त्यांनी रेकॉर्डिंग केलं आहे का ते? जस्ट फॉर कमेंट्स. एकदम बरोबर आहे, कारण मला कुठेही नोकरी मिळत नव्हती, त्यामुळे मला रेल्वेवाल्यांनी अनाउन्समेंट करायला बोलवलं होतं आणि मी ते 3 महिने जॉब केलेला आहे. सो खूपच. व्हेरी नाईस. एकदा ते स्टेशन एकदा ते होऊन जाऊ दे. शताब्दी एक्सप्रेस. तुम्ही तुमचं कुठलंही स्टेशन चूज करा आणि फक्त 9:10 विरार फास्ट लोकल आता प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून जात आहे. कृपया प्रवाशांनी ह्याची नोंद घ्यावी. धन्यवाद. हे अनाउन्समेंट झाल्याच काही लोक उतरले आहेत. एक बिराबाची मुलगी चोरीला गेली आहे. नाही नाही, इकडेच बजेट कमी सिक्युरिटी नाही आहे. खूपच नवीन प्रॉब्लेम्स. ओ सॉरी. थँक्यू सो मच. रिव्ह्यूज टाकायला विसरू. अवॉर्ड त्यांना दिला. बेल बटन ते दाबा की सबस्क्राइब करणार ना तुम्ही. ऍड्रेस घेऊन द्या फक्त. सगळ्यांच्या सेक्युरिटी गार्ड बसलाय पोरगा. शांत बसा. सगळ्यांच्या अवॉर्ड घरी पोहोचतील. वाट बघा. तर आता वळूया आपल्या नेक्स्ट कॅटेगरीकडे, जी आहे बेस्ट डेकोरेशन अवॉर्ड. जे आपल्या गणपतीसाठी जे डेकोरेशन केलेलं आहे. ऑडियन्स खूपच कॉन्फिडेंट वाटते. सो लेट्स सी गाईज की खरंच त्यांना अवॉर्ड मिळतो का. सो आपण रिव्हील करूया. अवॉर्ड मिळतो आहे जिजाच्या मातोश्री पूजा मावशी यांना. आणि यांचं award. Congratulations, well deserved award for best गणपती decoration. तुम्हाला बोलावं त्यात काचेची भांडी होती. दोन वर्ष आमची ऑडियन्स खूपच ऍडव्हान्स. 2 शब्द बोलावे सुकली ती क्रॉकरी सगळी. तसं काय आहे ना, माईक हाय नाही आम्ही माईक घेऊन आलो. पर्सनल माईक. पर्सनल माईक घेऊन आलो. तसं काय आहे ना, घरात थोडी कागद वाया जात होती, तर कळे ना काय करावं त्यांचं. तर मग म्हणलं इको फ्रेंडली. वाटलं की जरा इको फ्रेंडली चांगला विचार आहे. खूपच सुंदर. मग खूपच ती जरा सुंदर. कापली आणि चिकटवली. मग झालं काहीतरी त्याचं, जे सुंदर झालं अचानक. म्हणजे तुमचा प्लॅन नव्हता का तो, पण ते नाही, झालं नाही, काहीतरी. म्हणलं ना कागद दिसली जरा वाया चालली होती, म्हणलं कापावी थोडीशी. कापायला आम्ही ठेवले होते, गडी होते. 2 गडी बोलवले होते कापायला. आम्ही फक्त चित्र काढून दिलं आणि त्यांनी कापलं आमच्यासाठी. मग हे तुम्ही डेडिकेट कराल का अवॉर्ड त्यांना? हो हो, गडी अवॉर्ड गोज टू. इथे हे 2 बसलेले आहेत. गडी अवॉर्ड goes to- झूम असल्यामुळे तुम्हीच कॅमेऱ्यात या. गडी अवॉर्ड साराताई आणि संपदाताई यांना जातो आहे. तर धन्यवाद. आभारी आहे. आणि पूजा मावशी, मी ऐकलंय की तुम्ही आर्किटेक्ट आहात स्वतः. हाय हाय. आणि आर्किटेक्ट असून तुम्ही एवढी छोटी कामं करता, हे तसं तुम्हाला कसं वाटतं? तसं काय आहे ना, करोना आल्यामुळे लईच त्रास झाला. ते आहे काय करायचं कळे ना आम्हाला. तर मग जी जमेल ती. म्हणजे ती प्रिंटर मध्ये घालायची, कागद अशी वाया जात आहेत, तर त्या कागदाचं काय नाही, करावं नाही, म्हणून बरोबर आहे, म्हणलं बरोबर करत आहे. टाकलं. तुम्ही जर लंडन मध्ये ती मोठी बिल्डिंग बघितली असेल, त्याच्या बाजूची जी छोटी बिल्डिंग आहे ती यांनी डिझाईन केली. त्यांच्यामध्ये झाड लावलेलं आहे ना, तर मी जाऊन लावलं.
शाबास. बरोबर. कुठलंही काम परत एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. वा वा वा. मार्केटिंग करून टाका पुढच्या वर्षीच्या गणपतीचं. हो, पुढच्या वर्षीच्या गणपतीचं जर तुम्हाला फुलं हवी असतील, कागद वाया जात असतील तर कागद पाठवून द्या please. इंटरनॅशनल लोक आम्ही आले eco-friendly. ना, त्यांना पण जरा कागद मार्केटिंग पाठवून द्या. आम्हाला गडीनं पण पाठवून द्या प्लीज. गडी ही पण ही लागतात. हिला घ्या हिला हा गडी ही पाय हल ही खालची तर पाय हलवते फक्त हिला आम्ही हे करत नाही. धन्यवाद 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 धन्यवाद. वा वा वा. आपण वळणारच आहोत पुढच्या कॅटेगरी, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. घेऊया एक छोटासा break. के साथ पेट रहे साफ। भावनगर वाले शेठ ब्रदर्स का उत्पादन। आता पुढे येत आहे एक छोटासा परफॉर्मन्स पूजा मावशीकडून. परत एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. होऊ दे, जोरदार टाळ्या. बेबीपासून इथे. पूजा पूजा, पूजा 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 चला. तसं काय आहे ना, गाणं आम्हाला होस्टने सांगितलं जरा फिलर घ्यायचं हवं आहे. म्हणलं तर काय ते करावं. ते पण कोरोनामुळेच झालं. करोनामुळेच झालं. मला वाटलं पैसे मिळतील हो ना. त्यांचे, पण पैसे बीस काही देत नाहीत हे लोक. पैसे हे खिशात टाकतायत सगळे. गिफ्ट पण देत नाहीत. गिफ्ट पण काय देत नाहीत आम्हाला, ते पण खिशात टाकतात. तर म्हणलं चला ठीक आहे, थोडंसं रियाज करून घेऊया, थोडं गाऊन घेऊया इथेच. तर थोडं वर खाली येऊ शकेल आवाज. सांभाळून घेतो. बाहों में चले हो हमसे सनम क्या पर्दा हो हमसे सनम क्या पर्दा ये आज का नहीं मिलन है संग ये उम्र भर का बाहों में चले हो हमसे सनम क्या पर्दा हो हमसे सनम क्या पर्दा हो चले ही जाना है नजर चुरा के यूं फिर थामी थी साजन तुमने मेरी कलाई क्यों हाँ चले ही जाना है नजर चुरा के यूं फिर थामी थी साजन तुमने मेरी कलाई क्यों किसी को अपना बना के छोड़ दे ऐसा कोई नहीं करता बाहों में चले हो हमसे सनम क्या पर्दा हो हमसे सनम क्या पर्दा. पडदा पडदा पडदा. फेमस प्रायव्हेट मुवमेंट्स. धन्यवाद. संपदा खूपच मध्ये मध्ये एक एक फिलर परफॉर्मन्स नंतर फिलर अजून एक परफॉर्मन्स मिळतोय याची एकांना इच्छा आहे. ठीक आहे. खूपच सुंदर झालेलं आहे आमचं गाणं. अंगात काटे आलेले आहेत. अंगावर कुठे येऊ शकते. आणि मिस्टर भोसल्यांचं कौतुक की ते लगेच बाहोमध्ये गेले नाहीत. ते आम्ही editing खरंच मध्ये कापू. कौतुक. But कारणच पाहिजे. खूपच. तर आता आपण वळूया पुढच्या कॅटेगरीसाठी जी आहे. आणि ही जी कॅटेगरी आहे मी असं मानतो की तो जो एक आवाज आहे तो माझ्या कोहोस्टनीच काढलाय. बट तो जो अवॉर्ड मिळणार आहे तो कोणी दुसरा पर्सन असेल. ओके. सो ती कॅटेगरी आहे बेस्ट. माझी हँडरायटिंग खराब असल्यामुळे माझ्या कोहोस्टना वाचता नाही येते. पण हां. सो बेस्ट अवॉर्ड. सो बेस्ट अवॉर्ड जातोय. एनी गेसेस गाईज? वासू 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 वासू. आणि अवॉर्ड जातो आहे वसुंधरा फडकेला. काही ऑब्विस कारणांमुळे वसुंधरा राजे फडके झोपलेले आहेत, त्यामुळे त्यांची आई आवडली. आनंदाचा क्षण आहे.
आणि त्या वसुंधरा लाईव्ह परफॉर्मन्स उद्या देतीलच त्या आपल्याला. देतीलच आपल्याला. थँक्यू सो मच. थँक्यू. वसुंधराच्या आई, तुम्हाला काही दोन शब्द दोन शब्द फक्त काही बोलू इच्छितो. Yes. नाही ही वसूच आहे असं समजा तुम्ही. खूपच कोण आहे तुमचं? खूपच गोड आहे मुलगी. काय बोलतात? हो, हीच. त्यांच्या मिस्टरांना जरा टेन्शन आलंय ते काय मिस्टरांनाही बोलतात. बोलायचं आहे काहीतरी. मिस्टरांना बोलू दे पहिले. ठीक आहे तुम्ही स्टेजवर न येता कसं बोलणार आहे? नाही बोला, आमचे कॅमेरे सगळीकडे आहेत, बोला बोला. काय बोलणार आहे? ऑडियन्सला त्यांनी एक ठेव दिसत आहे. लहानपणीपासूनच तिला आहा करायचा खूप एक आवड होती, ते छंद होता. आता 1 वर्षाची झाली आहे ती आणि खूप आनंद होतोय आम्हाला. खूप छान वाटतंय. हम आप के आयकॉन बघितलेलं का तुम्ही? माधुरी दीक्षितचं सारखं. I think त्याच आई सांगतात. हो, नाही सांगते. त्याचं कारण असं आहे की आम्ही हम आपके कौन हा पिक्चर जवळजवळ 50 वेळा तरी बघितला होता. त्यामुळे आम्हाला हे अपेक्षित होतंच की ती आज ना उद्या आहा असं म्हणणारच आहे. आणि आम्ही वसुंधराला पुढची माधुरी दीक्षित बनेल यासाठी बेस्ट विशेस देतो. धन्यवाद धन्यवाद वसूची आई. आता आपण वळूया पुढच्या कॅटेगरीकडे. ही आहे बेस्ट. परत माझी हँडरायटिंग खराब असल्यामुळे बजेट कमी आहे, बजेट कमी. मीच वाचू. कोच चिडलेले आहेत. को होस्ट तुम्ही वाचू शकता हे खालचं. खालचं. हा तुझ्या मिडल मीच राहून दे. बेस्ट तुझ्या मोबाईल मध्ये गेम आहे का अवॉर्ड. सो गाईज, आणि हा ऑल्सो अवॉर्ड आहे बेस्ट गेमर साठी इन ऑल कॅटेगरीज. फोन, आयपॅड, टॅब, कन्सोल, कुठेही गेम आहे का? मला गेम हवा अशी कॅटेगरी. नाही तर लाईव्ह पण चालेल. इन्व्हेंट करा. काही. सो गाईज, एनी गेसेस? सॅमी 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 सॅमी. आणि आपण बघू शकता झोपेमध्ये पण मोबाईल 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 गेम. मारिओने क्वीन घेतलेली आहे. 2 गेम डाऊन आहेत आमचे प्लेयर. आणि कदाचित खरंच खूपच मी सांगू इच्छिते, बहुतेक हा कदाचित एक वेगळा गेम असावा. नाही बहुतेक हा कदाचित ते श्रीखंडाचा परिणाम असावा. तर तुम्हाला समजू शकेल व्यवस्थित. श्रीखंड अवॉर्ड विनर आमचे. हो, नक्कीच असू शकेल. आणि मला वाटतं त्यांना ही स्फूर्ती देत असेल की दुसरा गेम कुठचा खेळावा यासाठी ते विचार करत असतील. करेक्ट. आणि खरंच यांचे विनर आहेत समीर भाऊ फडके. सो यांना अवॉर्ड दिला. त्यांचे वडील आहेत. सॅमी 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 सॅमी. ते इतके म्हणजे त्यांना प्रसिद्धी आवडत नाही. त्यांना प्रसिद्धी आवडत नाही म्हणून त्यांनी त्याच्या चेहऱ्यावरनं पांघरून घेतलेलं आहे. बरोबर आहे, बरोबर. एक विनम्र व्यक्तिमत्वाचे फक्त समीर फडकेच मिळू शकतील तुम्हाला. त्यांनी सोशल मीडिया किंवा फेसबुक, व्हॉट्सअपवर कुठेही त्यांनी प्रसिद्धी केलेली नाही. footprint ठेवलेलं नाहीये. अत्यंत काय म्हणतात, तरी तरुणांना एक प्रेरणा देतात. की तो कोणालाच माहिती नाही. ऍक्च्युली मी नवीन तरुण वर्गाला प्रेरणा एक सांगू देणारी. इच्छितो आणि हे एक सॉर्ट ऑफ कन्फेशन आहे की समीर भाऊ यांच्या गेम मध्ये व्यत्यय येण्यासाठी मी आतापर्यंत 3 वेळा त्यांचं ते साप लपवलं होतं आणि तरीही त्यांनी ते शोधून काढून त्यांचा हा गेम खेळण्याचा आनंद त्यांनी लुटलेला. खूपच सुंदर. म्हणजे अशी डेडिकेशन बघण्यात आलेली. आणि ते बघा, स्वप्नात पण त्यांचे गेम प्रसिद्धी आवडत नाही. प्रसिद्धी आवडत नाही. त्यांचा जयजयकार केला नाही जाणार. आणि ते त्यांच्या गृहात गेलेले आहेत आता. तिथे कोणी डिस्टर्ब नाही करायचं. त्यांच्या बदल्यात त्यांचे वडील हे अवॉर्ड स्वीकार करतील. वा वा. एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही 2 शब्द तरी बोलावे की कसं काही ही आवड. ट्रेनिंग कसं आणि एक मिनिट. तुमच्या फोन मध्ये किती गेम ही प्रेरणा कशी म्हणजे त्यांना आणि मिळाली. मोबाईल किती खर्च होतो तेही सांगा. त्यांना लहानपणापासूनच आम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारची उपकरणे देऊन त्यांचा हा छंद वाढवला, जोपासला म्हणता येईल की. आणि त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला. आणि त्यांचे काका काकू त्यांचे हे काका, अजून काकू, उपकरणे मामा, देतात. मावशी, काका
सगळेजण त्यांना एवढे उपकरणं देत आहेत की कोणत्या उपकरणावरनं मी खेळू असा प्रश्न त्यांना पडतो. राजदान मी काय करू. आणि आता त्यांचे आई वडील हेच विचार करतात की त्याच काका काकूंकडे त्यांना आपण ट्रान्सफर करू. हे आपण एडिट करू. सिरियसली विचार चालू आहे आमचा. बरोबर बरोबर. खूपच सुंदर. त्यामुळे आयुष्य, धन्यवाद. मी फक्त हे एकच म्हणेल की आयुष्य एक खेळ आहे, खेळत राहा. खेळत राहा. मला एक डायरेक्टर मला- होऊ दे तुमची पोरं मग बोलत. मला एकच गोष्ट इथे म्हणायची वाटती. काही दिवसांपूर्वी माझ्या बायकोने एक अत्यंत भारी उखाणा म्हण सांगितली होती. जर कॅमेरा तिच्याकडे घेतला तर ती सांगते. पदर सांभाळा. खूपच वेळ घेतो. हिंट द्याल? हिंट बजेट कमी आहे. खरंच असं घडलं होतं की तुम्ही फक्त हो, हो. footage नाही, द्यायचं नाही. म्हणता. तुम्ही रेडी झालात की सांगा मग आम्ही प्ले करतो. तुमच्या मोबाईल मध्ये आम्ही जरा आहे. आठवून सांगतो. आमच्या मोबाईल मध्ये आहे पण आम्ही जरा आठवून सांगतो. ठीक आहे, चालेल. सो आता आपल्याकडे परत एक छोटासा परफॉर्मन्स येणार आहे. आठवलं. ऑडियन्स मध्ये उखाणा आठवलेला. प्रोफेशनलिझम. तर आपण परत एकदा सांगूया की त्यांना उखाणा आठवलेला आहे. खूपच डेस्परेट झाले. एक्साइट झाले. We don't stop playing because we grow old. We grow old because we stop playing. वा 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 वा. हे वाक्य आम्ही एका वेबिनार मध्ये ऐकलं होतं. वा वा वा. प्ले स्पेसेस वरचं वेबिनार होतं आणि त्याच्यात त्यांनी हे वाक्य सांगितलं की परत एकदा. we don't grow old because we stop playing. We grow old because we stop playing. We grow old because we stop playing. फक्त हे उद्या समीर समोर बोलू नका. हो नाही. परत एकदा. हे परत एकदा म्हणतो. दॅट इज अन एम्बॅरसिंग मोमेंट नाव. we stop playing. बिकॉज वी ग्रो ओल्ड. खूपच सुंदरपणे थोडं पाठांतर कमी पडलं. थोडे शब्द इकडे तिकडे झाले पण भावना पोचल्या. भावना पोचल्या. आमच्या मराठी प्रेक्षकांसाठी फक्त एकदा मराठीत तुम्ही असं बोलून द्या. इंग्रजीत नसेल जमलं तरी मराठीत बोलून द्या. कसं म्हणजे मगाशी गावठी होते आता डायरेक्ट ऑक्सफर्ड झाले होते. ऍक्च्युली ड्युअल आयडेंटिटी Dual. एक क्रायसिस आहे. भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार. मराठी मराठी. शकुंतला जागी आमच्या इंग्लिश लिटरेट पण आहेत तिथल्या. बहुमत मधला इंग्लिश लिटरेट. आपण मोठे झाल्यामुळे आपल्याकडे त्यांना प्लीज दाखवा. आपण जर खेळणं बंद केलं तर आपण म्हातारे होतो. आपण खेळणं का बंद करतो? कारण आपण म्हातारे होतो. पण आपण म्हातारे का होतो? कारण आपण खेळणं बंद करतो. त्यामुळे खेळत राहा. ह्या वाक्यावरती बोलायचं होतं पुढे. खूपच वेळ लावलेला आहे. एवढा पुढच्या गणपतीला एम्बॅरेसिंग मोमेंट सांगण्यात येईल. ठीक आहे. खूपच सुंदर कोट आहे. ही कोणाची कोट आहे तुम्हाला काही? बस ठीक आहे. अजून आमच्याकडे असं काय ना 11:30 झाले बाबा. आता 11 वाजले. भ्रष्टाचार. सो आपल्याकडे अजून एक रिक्वेस्ट आली आहे ऑडियन्स कडून की त्यांना संपदा वहिनी फडके कडून एक बजेट कमी असतं. लिरिक्स विदाउट लिरिक्स हे घ्या माहिती आहे तुम्ही नाही तर आमच्या मागच्या ऑडियन्स फार पूर्वी एक सिरियल आलेली रमाबाई रानडे. ह्यांचे मिस्टर फारच मध्ये मध्ये बडबड करतात त्या स्टेजवर आले की. हल्ली ते कॅमेरे शाळे होते आता थोडे आता थोडे कॅमेरा आहे. कॅमेरा आहे. त्यांच्या मिस्टरांना सांगितलं पाहिजे शिव बोलू नका. श्रीखंडाचा परिणाम. शिव कुठे खूपच कॅमेरा हंगरी. ओके सो गाण्याचं नाव आहे उंच माझा झोका. अरे वा. सो मी प्रोफेशनल गायिका नाहीये पण असंच मी बोलतात सगळे आणि प्रयत्न करते. आणि मग परत प्लीज माझं गाणं ऐकून कोणी पळून जाऊ नये, कोणी झोपू नये ही विनंती आहे. पळायला जागाही नाही आहे. कोणी झोपू नये. खालचे काका वर येतील, पळू नका.
चांदण चाहूल होती कोवळ्या पावली, माप मी ओलांडले अन दूर गेली भातुकली. खेळण्याचे होते वय, अंगणाची होती सय, सोवळ्या मनात माझ्या भरे नभाचा आशय. थबकले उंबऱ्यात मी पाहुनी नवी पहाट, जणू जन्मले नव्याने भरता हा मळवट. हाती अमृताचा वसा, साथ देई माझा सखा, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका, उंच उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. दाटून येता मेघ, भरे आकाश ओंजाळा, माळ ही व्रताची जपता, झाले घराचे देऊळ. जिजे पायरी होऊन जन्मचंदना सारखा, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका, उंच उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. वा 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 तोडलंस मित्रा, तोडलंस. परत 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 तोडलंस मित्रा, एकदम तोडलंस. संपू. मस्त. वा वा वा. खूपच सुंदर. आम्हाला खरंच ती सिरियलच डोळ्यासमोर आली हे गाणं ऐकताना. मला स्पृहा आली डोळ्यासमोर एकदम. माझ्या घराचा झोका आला माझ्यासमोर. कोणता मागच्याच वर्षी तो तुटला. त्याचे फोटो आपण टाकू. अरे तुम्हाला दिसतीलच. ते एडिटिंग मध्ये इतका उंच गेला परतच नाही आला. तो आलाच नाही परत. आता वसुंधरासाठी ते फिक्स करतात. खूपच सुंदर गाणं आहे. खूपच सुंदर. मस्त मस्त. आता नेक्स्ट अवॉर्ड आहे बेस्ट. कधी तर तुम्ही हँडरायटिंग पल पल कठल अवॉर्ड. सो मी परत एकदा अनाउन्स करतो बेस्ट पल पल कटहल अवॉर्ड. सो गाईज एनी गेसेस? आणि या 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 अवॉर्डच्या पाठीमागे एक हिस्ट्री आहे. ती आयदर तुम्ही किंवा कोणी एक अदर पर्सन सांगू शकतो. होय होय. सो मी ती अपॉर्च्युनिटी घेतो. सो रिव्हील करू शकतो. हो हो. सो मुद्दा असा होता की आम्ही एक गेम खेळत होतो ज्याचं आता आपणच नाव ठेवलंय की आणि ह्या सुंदर गेम मध्ये असं एकदा झालं होतं की 2 पार्टिसिपेंट्स असे सेम कार्ड आल्यानंतर त्यांनी एकामेकांचं नाव घेणं अपेक्षित होतं आणि एका व्यक्तीनी असं नाव घेतलं की तो गेम त्या नावाने ओळखला जाईल आता की कठहल. आणि या अवॉर्ड साठी तुम्हाला काय वाटतं कोण असेल हे नॉमिनेशन? म्हणजे विशेषतः याची अशी आहे की त्यांनी इतक्या धीम्या गतीने घेतलं की आम्हाला असं वाटलं की जो सर्वात हळू म्हणेल तो जिंकला. त्यांचे मिस्टर मिमिक्री करून दाखवतील आता. पण आम्ही असं करून ते म्हटलं ते या आणि त्यांनाच आपण अवॉर्ड होस्ट ची इज्जत न राखल्यामुळे डायरेक्ट अवॉर्ड अनाउन्स केला आहे. अवॉर्ड गोज टू संपदा फडके. आणि एकदा तिकडे येऊन देऊ नका नाही तर स्टेज राहणार नाही. पब्लिक डिमांड मध्ये आम्हाला एकदा परत त्या व्यक्तीकडे बोट टाकून जर आपण बोलू शकला. पहिले अवॉर्ड घ्या. एकदा परत एकदा करून टाका. पण मला बोलू तर द्या काही. आवड देऊन माईक. दोन शब्द बोला तुम्ही. दोनच कटार बोला. कटार बोला आणि परत या. पण मला हे अवॉर्ड एका व्यक्तीबरोबर शेअर करायचंय की ज्याच्यामुळे मला हे अवॉर्ड मिळतंय ते म्हणजे अमर फडके. वा वा वा. किती उदार व्यक्तिमत्व आहे यांचं. ते जर शांत राहिले नसते तर कदाचित ते जर शांत राहिले नसते तर आज मला हे अवॉर्ड नसते मिळालं. खरंच. त्या गिफ्टचे 2 भाग करा. आम्हाला ऑडियन्स कडून एक रिक्वेस्ट येते. एक मिनिट
की काय तुम्ही तो ऍक्ट परत एकदा ते जे तुम्ही असं केलं. ऑडियन्स मध्ये अमर फडके आलेले आहेत स्पेशली पत्ते टाकण्यासाठी स्पेशली तो आलेले पत्ता आहेत. टाकण्यासाठी. तो बरं. तेव्हा 2 तिथे आहेत. 2च पाहिजे असे उलटेच टाकू. कटहल. हो, टाळ्या. खूपच सुंदर. युनिक ऍक्ट होता. यावेळी थोडं फास्ट झालं पण आपण जरा स्लो केलं. आता थोडं आता conscious वळूया. झालं स्टेजवर. कोणाला परफॉर्म करायचं आहे का हे आम्ही ओपनली विचारतो कारण आमचे सगळे परफॉर्मन्सेस ऑलमोस्ट संपले आहेत. गाणं काय उचलायचं? काय नाही उचलायचं. एक नवीन कॅटेगरी दिसणार आहे डान्सची. बसल्या बसल्या डान्स बैठी डान्स. स्टेजवर या. फक्त पायाच्या ऐवजी हात वापरा. बाय शकुंतला देवी या एक खूपच मल्टी टॅलेंटेड पर्सन होत्या ज्या डान्स, लिटरेचर आणि मॅथ्स तिन्ही एकसाथ करतात. टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे तांत्रिक अडचणींमुळे आम्ही कुठलाही प्रॉब्लेम आला की त्याला टेक्निकल प्रॉब्लेम असं म्हणतो. तो खूपच टेक्निकल वाटतो. दुसरा कॅमेरा स्टार्ट झाला असल्यामुळे आमचं बजेट परत वाढलंय. गाणं थोडं जोरात लावा. नाही वाढवा. Claps. तुझ्या मोबाईलमध्ये गेम आहे का अवॉर्डचे विनर? स्टेज शोवर परफॉर्मन्स झालेला आहे. खूपच सुंदर फुटेज मिळालं आहे आपल्याला. लोक जाहीर झालेले बघायला. खूपच सुंदर. त्यांना उद्या दिसतीलच ते की त्यांना हातावर का लागलेलं. आणि हॅट्स ऑफ परफॉर्मन्स झाला आहे कारण कोणीतरी हॅट फेकली आहे त्यांची. खूपच हॅट्स ऑफ. खूपच सुंदर. अतिसुंदर परफॉर्मन्स. खूपच सुंदर.
आणि आणि होस्टच इथे बजेट कमी असल्यामुळे कॅमेऱ्याची शूटिंग करतोय. आता लोक जागी झालेली आहेत त्या आता आम्ही दुसऱ्यांना देऊया हा कॅमेरा. सोफातोड परफॉर्मन्स होता. आम्हाला जे बाल्कनीतनं पडले त्यांना विचारू इच्छितो की त्यांना कसा वाटला परफॉर्मन्स. खूप भारी वाटला परफॉर्मन्स. सगळीकडे मार लागलाय. मला ह्या सगळ्यामध्ये काय आवडलं माहितीये का की साईडच्या बाल्कनीत लोक जरी पडली तरी परफॉर्मर इकडून तर तिकडे परफॉर्मरनी काहीही मुरलेले performance. मुरलेले परफॉर्मर परफॉर्मरला चान्स मिळाला धन्यवाद. मॅडम कॅमेरा इकडे. परफॉर्मरला चान्स मिळाला असता तर त्यांनी पायाच्या खाली त्यांना तुडवलं असतं, पण त्यांनी केलं नाही ते. त्याबद्दल त्यांना खरंच कौतुक. मला 2 सेकंड वाटलं की मध्येच स्टॉप इट सॅरी म्हणलं जाणार आहे बहुतेक. भ्रष्टाचार मध्येच गावठी बोललं जातंय. खूपदा समोर आलेला आहे. शकुंतला देवी आता परत त्या शकुंतला देवीच्या रूपात गेलेले त्यांनी आहे. आणि मला असं कोणीतरी म्हटलं की त्यांनी डान्स करता करता 3 कॅल्क्युलेशन पण. वा वा. सो आता आपण वळूया पुढच्या आणि शेवटच्या कॅटेगरीकडे, जे आहे गोल्डन ग्लोब गोल्डन मोदक अवॉर्ड विनर. आणि ही एक कॅटेगरी आहे बेस्ट होस्ट साठी, ज्यांना आम्ही मानतो की ते आमच्याकडे एकच अवॉर्ड देणार आहोत आम्ही, पण आपल्याकडे बजेट कमी असल्यामुळे वाटून घ्या आणि मोदक पण एकच असल्यामुळे सो नॉमिनेशन्स आहेत अमर दादासाहेब फडके आणि वहिनी दादासाहेब फडके. पण विनर ऍक्च्युली या केसमध्ये दोघेही आहेत. सो प्लीज टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्या. अमर दादासाहेब फडके आणि त्यांची मिसेस प्लीज कष्ट घ्या आणि स्टेजवर या. आणि गोल्डन मोदक जो चोरीला गेला आहे, गोल्डन मोदक चोरीला गेला आहे. गोल्डन तो तिकडे आहे. किती बजेट कमी. गोल्डन मोदक जो चोरीला, तो एवढा प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे, चोरीला गेलेला अवॉर्डच्या शोच्या माध्यमातून कळलंच नाही गोल्डन मोदक चोरीला गेलाय. काय कसले म्हणजे मध्येच ऑडियन्स कोणीतरी उठून बोलतात. शेजारचे 40 शेजारचीच आहे. आम्ही तो परत हा? हा मोदक बाजूच्या काकूंच्या करताय. तो परत सो हा आहे गोल्डन मोदक अवॉर्ड. प्लीज तुम्ही शेअर करा. आणि एवढं बजेट कमी आहे का? आणि तू त्यांना खायला घातलं. गोल्डन मोदक जो पांढऱ्या कलरचा आहे. लाडू सारखा दिसतो आहे आम्हाला. बजेट कमी आहे हे आम्हाला पदोपदी जाणवू तुमचे देत. मला हे दिसलं. तुमचे याचा अर्थ comments- आमचं लाइटिंग चांगलं आहे यावर्षी. त्याच्यामध्ये दिसलं. तुमचे budget कमेंट्स जास्ती आहे. तुमचे कमेंट्स म्यूट करण्यात येतात. गोल्डन लाडू अवॉर्ड चालला So- असता मग. शेजारच्या काकूंना जेव्हा सो थोडा चुरा उरलेला आहे, कुणाला हात मारायचा आहे हात मारून घ्या. नको. सो तुम्हा दोघांना कसं वाटत आहे हा अवॉर्ड जिंकताना? लाडू लाडू खाल्ल्यावर खाता बोलू खाता शकता. बोलता नाही येत नाहीये त्यांना. एवढा भरलेला आहे लाडू. लाडू कोणी Point झालाय. थोडी साखर कमी आहे पण चालेल. बजेट कमी आहे. आम्ही थोडा तुम्हाला अजून तूप लाडूचा पाहिजे रिव्ह्यू नाही होता. विचारलाय. हा अवॉर्ड मिळाल्याबद्दल कसं वाटतंय? कसं वाटतं तुम्हाला? काय म्हणाल? काय सांगा? हे आम्ही सारे खवय्ये नव्हे. धन्यवाद. आम्हाला फारच छान वाटतं की तुम्ही हा शेवटचा अवॉर्ड आमच्यासाठी ठेवलात. आम्हाला या ठिकाणी हे सांगावंसं वाटतं की कंटिन्यू. आम्ही चांगले होस्ट म्हणून तुम्ही आम्हाला जो अवॉर्ड दिलाय त्याचबरोबर तुमचं खाणं इतके दिवसात भरपूर झालेलं आहे. त्यामुळे आमचं असं पण एक कर्तव्य आहे की इथून निघायच्या आधी आम्ही सगळ्यांना एक चूर्णाची बाटली देणार आहोत. जी कारण ती आमची खरंच स्पॉन्सरच आहे, गरजेची आहे. कायम चूर्ण. कायम चूर्ण. आणि कुठे जाईल? त्यामुळे सगळ्यांनी ते पुढचा 1 महिना न विसरता घ्या आणि परत परत बोनमुथला येत राहा. वा वा वा. खूपच सुंदर, खूपच सुंदर. टाळ्या होऊन जाऊ दे आपले विनर, काय बोलायचं? गोल्डन मोदक अवॉर्ड विनर फडक्यांनाही आणि अमर बोलू साहेब द्या. फडके. खूपच सुंदर कमेंट केली आहे. एका म्हणजे मेन्स कमिटीचे मेंबर जे आहेत निषेध आहे, निषेध. निषेध आहे. त्यांनी एकदम फडक्यांनाही बोलण्यात यावं. फेमिनिझमच्या अगेन्स्ट आवाज उठवला आहे.
सो अमर साहेब फडके पुरुष जन्माबद्दल हे बघा. काय बोलू आता मी सगळं बरोबर बोललायत प्रणिता मॅडम आणि लाडू अजूनही तोंडात असले सगळं बरोबर बोललायत त्यांनी सगळं कव्हर केलंय पण खरंच हा यावर्षीचा गणेशोत्सव आपला आणि हा अवॉर्ड सेरेमनी ही अवॉर्ड सेरेमनी नक्कीच लक्षात ठेवण्यासारखी झाली आहे. आय एम शुअर एडिटिंग केल्यानंतर अजून छान होईल. खूपच सुंदर. त्यामुळे धन्यवाद. आजच्या ह्या दिवसाचा जो काही थोडे मला इंग्रजी शब्द वापरायला लागतील एवढी क्वालिटी वाढवली आहे या दिवसात दर्जा वाढला गेला या दिवसाचा तो फक्त एकाच व्यक्तीमुळे म्हणजे अनिकेत वारे आणि त्यांना को होस्ट करणारे मिस्टर भोसले या दोघांचेही टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक करूया आपण. खूपच सुंदर. कारण बजेट कमी असून पण त्यांनी आपल्याला भाड्यावर हे सगळे कपडे दिले लाइटिंग केलं भाड्यावर आम्हाला मिळाले. आमचा फोनही घेतलाय. हो आणि जरा अर्ध्या चड्डीमध्ये पण लोक आलेली आहेत त्यामुळे खरंच कौतुक आहे त्यांचं. सो असंच आम्हाला एंटरटेन करत राहा. मला तुम्हाला विचारू इच्छितो की आज आपल्यामध्ये एवढी लोक आहेत पण काही लोक नाही पण आहेत तर तुम्ही गणेश उत्सव हा जो साजरा करत आहात तो तुम्ही कुणाकुणाला मिस करत आहात? कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. सगळ्याच लहान मोठे जेही नाही आहे तिकडे सगळ्यांनाच आम्ही मिस करतोय आणि आमची अपेक्षा आहे की या पद्धतीने जो हा सोहळा होतोय आणि जो हा मुद्रित केला जातोय त्याच्यामुळे इतर जे इथे नाही आहेत किंवा जे आता अजून ज्यांना कळत नाही आहे तेवढं ते नंतर बघू शकतील हा सोहळा आणि या सोहळ्याचा आनंद ते घेऊ शकतील. त्यामुळे धन्यवाद. खूपच डिप्लोमॅटिक आन्सर दिल्यामुळे त्यांना मिळत आहे भाजपाची एक सीट. सो अशाप्रमाणे आपला हा कार्यक्रम आता संपायला येतच आहे. सो जर कोणाला काही बोलायचं असेल तुमचं मगाशीच राहिलेलं ते संपवूया की आपले फार महत्वाचे आपले एक ऑडियन्स मेंबर आहेत या सोहळ्याचे जे आता जस्ट उठलेत आणि ते ज्यांनी आता हा सोहळा संपत आलाय एकदा मला असं वाटतं की त्यांनाही फुटेज थोडंसं मिळावं आणि त्यांना विचारावं की त्यांना काय वाटतं. बाल्कनी थोडं परफॉर्मन्स मगाशी त्यांनी दिला पंखा लावून थंड होत आहे तर त्यांना विचारावं असं वाटतंय की त्यांना काय म्हणायचंय काय जे काय पाहिलं अर्धवट झोपेत वगैरे. झोपी गेलेला जागा झाला झोपी गेलेला जागा कॅमेराकडे बघ 3 कॅमेरे इथे इथे असं सांगितलं नाही जात आणि ह्यांनी कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन आधीच भावी टाकलेला आहे. लेखक असल्यामुळे ते रात्रीच्या वेळी झोपत आहेत कारण डेली सोप सिरियल तुमचं एक इमॅजिनेशन काहीतरी होऊन जाऊ दे. बेब्लेडचा एक 3 कॅमेरा 1 2 3 त्यांना जरा 2 मिनिटं वेळ द्या Live विचार करायला. performance आहे पॉज करा. So bunk bed आणि घर घेतल्यावर तुमच्या बेडरूम मध्ये काय काय असलं पाहिजे? bunk bed, आणि डेस्क chair. आणि टॉईज वगैरे काही. आणि एक स्विंग मग खिडकीतून काय पाहिजे तुम्हाला? Zip line. झिप लाईन. आणि ती कुठे जाणार आहे? Garden. गार्डन मध्ये असं काही असणार आहे का की तुम्हाला तिथे जाऊन पडायचंय? Trampoline. अरे वा, मग तुम्ही उडतच राहाल. मग उडल्यावर तुम्ही कुठे लँड होणार? नाही. खूपच सुंदर. निरागस तुम्ही पाहत आहात निरागस पद्धतीने आता समीर भाऊ फडके यांनी उत्तर दिलेलं आहे. आय थिंक याच्यासाठी त्यांना एक अवॉर्ड मिळाला पाहिजे. निरागस सोनेरी मोदकाचे सोनेरी कण. त्यांच्या सोनेरी मोदकाचे सोनेरी कण. बोलायचं आहे. एक मला गोष्ट सांगावीशी वाटते की या सोहळ्यामध्ये आणि या कार्यक्रमामध्ये मी एक नवीन गोष्ट शिकलो ज्याचं नाव आहे एअर ड्रॉप. अरे मी पाहिलंच नाही. ते जिजा आणि मुझे सारखे करत असतात एकमेकांना. एअर ड्रॉप एअर म्हणजे हवा
सोडणे हवेत सोडणे ड्रॉप हवा म्हणजे सोडणे. सोडणे. हवा सोडणे खूपच सुंदर. तर आमची या मोकळी वाढली आहे या या शब्दामुळे. या नवीन शब्दांचा मला बोध झाला, त्यामुळे थँक्यू. खूपच सुंदर. मला एक आणि हा अवॉर्ड संपतच नाहीये. मिस्टर वारे आणि मिस्टर भोसले यांनी बरेच एफर्ट्स घेतलेत हा सोहळा खूप छान रंगवण्यासाठी. त्याबद्दल आमच्या सगळ्यांतर्फे त्यांना ही भेटवस्तू हो मी कान घातलेलं आहे, याच्यामध्ये मी खाऊ शकतो. आणि थोडं बजेट कमी असल्यामुळे हे एक अजून एक भेटवस्तू. धन्यवाद धन्यवाद. आता जाऊन accept करा.